नमस्कार, मी शिवानी सुनील उपलेंजवार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा. आज आपण इथे IT लिटरेसी हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट, डेफिनेशन ऑफ कम्प्युटर. कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट ट्रान्सफर डेटा इनटू मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्यामध्ये डेटाला मिनिंगफुल इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट केल्या जाते. तर डेटा म्हणजे काय? कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. इन केस एखाद्या व्यक्तीचं नाव, ॲड्रेस, एज हे काय झालं त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा डेटा. नेक्स्ट आहे इनपुट. इनपुट म्हणजे काय? तर द प्रोसेसिंग ऑफ एंटरिंग डेटा इनटू कम्प्युटर इज कॉल्ड ॲन इनपुट. ज्या डिव्हाइसद्वारे आपण कम्प्युटरला डेटा देतो त्याला म्हणतात इनपुट डिव्हाइसेस. तर फर्स्ट, कीबोर्ड, माऊस, स्कॅनर आणि जॉयस्टिक. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर हे तर सगळ्यांना माहितीच असते. जॉयस्टिक ज्याद्वारे आपण व्हिडिओ गेम खेळतो त्याला म्हणतात जॉयस्टिक. नेक्स्ट आहे आउटपुट. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग रिझल्ट इज कॉल्ड ॲन आउटपुट. जेव्हा आपला रिझल्ट तयार होते आणि ते मॉनिटरवर शो होते त्याला म्हणतात आउटपुट. आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहे? तर मॉनिटर, प्रिंटर अँड स्पीकर. नेक्स्ट, ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचा मेन पार्ट आहे CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला म्हटलं जात आहे CPU इज द कॉम्बिनेशन ऑफ मेमरी युनिट, कंट्रोल युनिट अँड अरिथमॅटिक लॉजिक युनिट. CPU हे मेमरी युनिट, कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिटचं एकत्रीकरण आहे. तर मेमरी युनिट्सचे दोन टाईप्स आहे, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. तर प्रायमरी मेमरी म्हणजे जिथे डेटा परमनंटली स्टोअर्ड राहत नाही त्याला म्हणतात प्रायमरी मेमरी. आणि सेकंडरी मेमरी म्हणजे जिथे डेटा परमनंटली स्टोअर्ड राहतो त्याला म्हणतात सेकंडरी मेमरी. तर प्रायमरी मेमरीमध्ये काय होते? जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल इथे काम करत असतो तर मध्येच कम्प्युटरची लाईन गेली असता काय राहते? आपण टाईप केलेला डेटा डिलीट होऊन जातो. तर तो डेटा कुठे सेव्ह राहतो? तर तो डेटा प्रायमरी मेमरीमध्ये सेव्ह राहतो. आणि आपण कंट्रोल +S ने डेटा सेव्ह करतो तर तो डेटा सेकंडरी मेमरीमध्ये स्टोअर्ड होतो. तर प्रायमरी मेमरीचे एक्झाम्पल म्हणजे रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. हिला व्होलॅटाईल मेमरी पण म्हटलं. सेकंडरी मेमरीचं एक्झाम्पल आहे रोम, रीड ओनली मेमरी. याला नॉन व्होलॅटाईल म्हटलं जाते कारण की इथे डेटा परमनंटली स्टोअर्ड राहतो. CD, पेनड्राईव्ह हे सुद्धा सेकंडरी मेमरीचे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे कंट्रोल युनिट. तर कंट्रोल युनिटचं काम काय आहे? इनपुटपासून आपलं इनपुट युनिटपासून इनपुट घेऊन ते CPU पर्यंत पोचवणे आणि प्रोसेसिंग झालेलं इनपुट ते आउटपुटला देणे हे आहे कंट्रोल युनिटचं काम. जसं की आपल्या क्लासवर टीचरचं कंट्रोल राहते तसंच कम्प्युटरवर कंट्रोल युनिटचं कंट्रोल राहते. नेक्स्ट आहे ALU, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. अरिथमॅटिक लॉजिक युनिटचं काम काय आहे? तर अरिथमॅटिक ऑपरेशन्स म्हणजेच ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आपल्याला कोणत्या संख्यांचं वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार करायचा असेल तर अरिथमॅटिक ऑपरेशनचा यूज केला जातो. आणि लॉजिकल ऑपरेशन म्हणजे कंपॅरिझन ऑपरेशन, जसे की ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू ऑर नॉट इक्वल टू हे लॉजिकल ऑपरेशन आहे. तर हे काम अरिथमॅटिक लॉजिकल युनिटमध्ये केल्या जाते. जसं की आपल्याला दोन संख्यांची ॲडिशन करायची आहे तर फर्स्ट काय करावं लागेल? आपल्याला दोन संख्या इनपुट द्यावं लागेल कम्प्युटरला. जसं आता मी इनपुट 5 आणि 2 देते आणि मला त्या दोन संख्यांची ॲडिशन करायचं आहे. तर 5 आणि 2 कम्प्युटरला दिल्यावर ते कुठे जाते? तर CPUमध्ये जाऊन ते मेमरी युनिटमध्ये सेव्ह होते. कोणत्या मेमरीमध्ये? प्रायमरी मेमरीमध्ये. आणि मग त्याला कंट्रोल युनिट सांगते की ते कोणतं ऑपरेशन तिथे परफॉर्म केलं जाईल. आता ॲडिशन करायची आहे तर ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म होईल आणि आपल्याला फायनल उत्तर भेटेल 5 आणि 2 7 आणि आपल्या आउटपुटमध्ये 7 हा नंबर शो होईल. मॉनिटरवर डिस्प्लेवर 7 नंबर भेटेल.